नमस्कार, निर्भीड लोकक्रांती न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। मी निवेदिता मोनिका डहाटे। पाहूया आजच्या महत्त्वाच्या विशेष घडामोडी। माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या वक्तव्यानंतर पत्रकारांचा सभेवर बहिष्कार। हिंगणघाट सभास्थळी पत्रकार संघटनांकडून निषेध। महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ हिंगणघाटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती। मात्र योगी आदित्यनाथ मंचावर येण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते सभेत बोलताना वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित मेडिकल कॉलेज संदर्भात पत्रकारांविषयी असभ्य वक्तव्य केले। रोज बातम्या छापून राहिले, पैसे देऊन दारू पाजून पत्रकाराला। इकडे आष्टिका तळेगाव काय सांगितलं तर तिथे 100 एकर जागा आम्ही आयडेंटिफाय करून ठेवली आहे। मेडिकल कॉलेज गेलं तिकडे, इकडे विरोधक बसले उपोषणावर। रोज बातम्या छापून राहिले, पैसे देऊन दारू पाजून पत्रकाराला। पत्रकार आमदारांकडून पैशाची पाकिटे घेऊन बातम्या छापतात अशा आशयाचे विधान मोहिते यांनी केल्यामुळे पत्रकार संतापले। मोहितेंच्या वक्तव्यानंतर संतापलेले पत्रकार आक्रमक झाले। आज महायुतीचे उमेदवार श्री रामदासजी तडस यांच्या प्रचारार्थ येथील टाका ग्राउंड येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होती। या सभेत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी पत्रकारांवर फार मोठी टीका केली आहे। त्यांनी मेडिकल कॉलेजचा मुद्दा मांडताना पत्रकारांनी मेडिकल कॉलेजचे जेव्हा मुद्दे मांडले त्यावेळी काही लोकांकडून दारू पिली, मटण खाल्ले असा उल्लेख केला। हे त्यांचं वक्तव्य अतिशय निंदनीय असून मी या घटनेचा जाहीर निषेध करतो। हिंगणघाट तालुका पत्रकार संघ व समस्त पत्रकार संघांनी आज या सभेवर बहिष्कार टाकलेला आहे। पाकिटे घेऊन बातम्या छापविण्याचे नाव सांगा असे म्हणत पत्रकारांनी संताप व्यक्त केला। थोड्या वेळात सर्व पत्रकार सभेतून निघून गेले। दरम्यान या प्रकरणीची मोहिते यांनी माफी मागितली असल्याने वृत्त आले, पण पत्रकारांनी आपला बहिष्कार कायम ठेवला आहे। सुबोध मोहिते भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांचा सभास्थळी 2:40 व्यासपीठावर आगमन झाले तरीही पत्रकार आपल्या भूमिकेवर ठाम होते। यावेळी जिल्ह्यातील पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुबोध मोहिते यांच्यावर जाहीर निषेध केला।